मैत्री म्हणजे एक आधार, मैत्री म्हणजे एक विश्वास, मैत्री म्हणजे एक आपुलकी, मैत्री म्हणजे एक अनमोल साथ। नमस्कार मित्रांनो, कोकणातील एका सुंदर व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे। तर मित्रांनो, आपल्या जीवनात मित्रांनो शाळा ही भरपूर महत्त्वाची असता आणि मित्रांनो शालेय जीवनातील बालपणाची मैत्री, एका बेंचवर बसणं, शिक्षकांचा धाक, मधल्या सुट्टीतली मज्जा, हे सगळे गोष्टी ना मित्रांनो 10वी पर्यंत बरेच जण अनुभव घेतात। 10वी पास झाल्यानंतर पुढे गेल्यानंतर प्रत्येकाचं करिअर वेगवेगळं असतं। करिअरच्या दृष्टीने प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात जातात। काही जणांची भेट होता, काही जण खूप दिवसांनी भेटतात। जर मित्रांनो असे मित्र एकत्र भेटले तर मित्रांनो तब्बल 23 वर्षांनी एक SSC पास आउट झालेली माजी विद्यार्थ्यांची टीम आज मित्रांनो एकत्र भेटली। तर मित्रांनो मी आता येईल बरोबर बेडशीच्या हायस्कूलमध्ये, न्यू इंग्लिश स्कूल, कला व वाणिज्य कनिष्ठ विद्यालय बेडशी हैसर, आणि हैसर असा स्नेह मेळावा म्हणजे गेट टुगेदर सगळे माजी विद्यार्थी एकत्र येवचो आज कार्यक्रम हा। तर आज या कार्यक्रमाक म्हाका खास आमंत्रण असा। आपण या कार्यक्रमाचं व्लॉग करतलो आणि त्यांच्या आनंदाचा क्षण मित्रांनो कायमस्वरूपी आठवणीत राहावा म्हणून आपण व्हिडिओ करतो। तर व्हिडिओ संपूर्ण बघा, आवडलं तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन दाबा जेणेकरून असे नवीन व्हिडिओ टाकले तेव्हा तुमका त्याची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर मिळतली। आणि व्हिडिओ सुरुवात करूच्या पहिली तुम्ही आमचे व्हिडिओ खैसून बघतात ते नक्की कमेंट करून सांगा। आता बरेच जण आतमध्ये येईलच, 7 ते 8 जण असत, बघूया अजून थोड्या जणांची वाट बघते, नंतर कार्यक्रमाक सुरुवात झाली। तर हैसरपर्यंत 1 तासभराचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यानंतर अजून एका फार्मवरती आहात आपण। त्या फार्मवरती गेल्यानंतर तुमका सांगू, त्याच्या अगोदर आता थोडासा शाळेमध्ये जाऊया, थोडेसे आठवणी तुमची ताजी करूसाठी आपण एक थोडेसे सिनेमॅटिक शॉट घेतलो। आणि मित्रांनो तुम्ही जर या शाळेत शिकत असाल आणि तुमच्या या शाळेच्या काही आठवणी असतील तर ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगू शकतात। चला आजच्या व्हिडिओ मित्रांनो सुरुवात करूया। तर मित्रांनो हे बघा, असो हा शाळेचा परिसर। बऱ्याच जणांका शाळेची आठवण इले असतली व्हिडिओ बघून, तर जास्तीत जास्त मित्रांनो व्हिडिओ शेअर करा या शाळेत शिकलेल्यांका। चला आतमध्ये जाऊया। तर मित्रांनो खूप वर्षांनी आपण आपल्या वर्गात दिलो, जेव्हा आपण कॉलेजमध्ये होतो। HSC 2007ची बॅच, कोण कोण या बॅचचे असत आपले व्हिडिओ बघतात म्हणजे आपले मित्रच असत, त्यांनी नक्की कमेंट करा वा आपला वर्ग असा आणि आपण खयच्या जागेवर बसवतो। मित्रांनो तुमका आता दाखवायचं खूप भारी वाटता, तो शाळेत ब्लॉग करताना जो विचार पण करून असले कधी मी ब्लॉगर बनान, यूट्यूबर बनान। हे बघा, जो आपला बेंच सेकंड, फर्स्ट नंबर म्हणजे 2 नंबरच्या एका आपण बसू किंवा मग ह्या साईडला 2 नंबर। आणि मित्रांनो ते दिवस आठवले खूप भारी वाटतं आणि आता सगळे बाहेर जमले आहेत। माजी विद्यार्थ्यांचं या प्रशालेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे शिक्षक, या प्रशालेचे प्राचार्य सन्माननीय नंदकुमार नाईक सर, गुरुवर्य करमळकर मॅडम, गुरुवर्या भोगळे मॅडम, तसेच सर्व विद्यार्थी वृंद यांचे हार्दिक हार्दिक स्वागत। सर्व माजी विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की आपण कृपया या प्रशालेच्या प्रवेशद्वारावर एकत्र यावं, मुख्य प्रवेशद्वारावर। इथून प्रशालेचे प्राचार्य आपल्याला गुलाब पुष्प देऊन आपलं स्वागत करतील आणि आपल्याला प्रशालेमध्ये इथे पाचारण करतील। या बॅचला शिकवणाऱ्या शिक्षक वृंद भोगळे मॅडम यांचं
सन्माननीय नंदकुमार नाईक सर यांनी करावं. सन्माननीय भोगळे मॅडम, सन्माननीय करमळकर मॅडम यांचं हार्दिक स्वागत. ते नावा लेडीज सुद्धा सायमल्टेनियसली येऊ शकतात. सचिन गावडे, संदेश पटकारे यांचं हार्दिक स्वागत. यशवंत पारकर, शैलेश जांभोळकर यांचं हार्दिक स्वागत. कृष्णाबाई सावंत यांचे स्वागत, यांचं हार्दिक स्वागत. संदीपची बहीण अरे रे एकंदरीत काल 2 दिवसापूर्वी या बॅचच्या गेट टुगेदर संदर्भात मला येऊन स्वतः भेटणारे आमचे दळवी तिरंगे सुनील सावंत आयनोडे आणि आमच्या मुंजगुरूंचा चिरंजीव विष्णू मुंज याने या ग्रुपच्या एकत्रीकरणासाठी आणि आत्ताच मी ऐकतोय की दळवी मॅडम पण यांनी पण एक छान असा प्रयोग हा तुम्ही केलेला. विद्यार्थी मित्र गेट टुगेदर होणं हे फार बोलायचं असतं, कारण काही हे क्षण आयुष्यामध्ये पुन्हा पुन्हा येत नसतात. एक साथ जनगण मन राष्ट्रगीत जोर से शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. एक साथ प्रार्थना की पुष्य. प्रार्थना प्रार्थना
10वी बॅच 2002चा 2001-2002चा गेट टुगेदर कार्यक्रम आम्ही सर्वांनी मिळून इथे संपन्न करत आहोत. तरी सर्वांना मी विनंती करतो आहे की त्यांनी वर्गामध्ये जाऊन बसायचे आहे. शिक्षक वर्ग तिथे असेल. शुभेच्छा द्यायच्या आहेत. शाळेच्या गजरात स्वागत करायचं आहे. मान्यवरांना मी स्थानाबद्ध होण्याची विनंती करतोय. कर्पेसरांना पण विनंती करतोय की त्यांनी स्टेजवर स्थानाबद्ध व्हायचं आहे. निर्विघ्न न कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तर आता आपला 2001-2002 10वी बॅचचा गेट टुगेदरचा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे. त्यासाठी आपण सर्वांनी मेहनत घेतलेली आहे भरपूर प्रमाणात. तरी सर्वप्रथम मी शिक्षक वृंदाला विनंती करतो की त्यांनी माता सरस्वती देवीला पुष्पहार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. त्यानंतर प्रशालेच्या शिक्षिका भोगळे मॅडम, करमळकर मॅडम, यांना विनंती करतो त्यांनी दीप प्रज्वलन करावं. तिने हा गेट टुगेदर कार्यक्रम करण्यासाठी उत्साह दाखवलेला. आमचे मित्र महादेव दळवी हार अर्पण करून पूजन करतात. मान्यवरांचं स्वागत इथे करायचं आहे. संदीप पटकारे यांनी यायचं आहे. संदीप पटकारे नाईक सरांचं स्वागत करायचं आहे. नाईक सरांना मी विनंती करतो त्यांनी स्वागत स्वीकारावं. सर आपल्याला विनंती करतो त्यांनी स्वागत स्वीकारावं. भोगळेवारांना विनंती करतो त्यांनी स्वागत स्वीकारावं. कृष्णाबाई सावंत हिला विनंती करतो की त्यांनी करमळकर मॅडमचं स्वागत करायचं आहे. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणजे आपली शाळा. आज आपलं हे 2001-2002 10वी बॅचचं गेट टुगेदर इथे संपन्न होत आहे. म्हणजे स्नेह मेळावा. यासाठी आपण सर्वांनी खूप मेहनत घेतलेली आहे. तत्पूर्वी आपल्या समवेत एक गोष्ट शेअर करू इच्छितो. कार्यक्रम तर सुरूच राहणार आहे. आपल्या शाळेतील माजी विद्यार्थी जो आपल्या शाळेमध्ये आपल्या बाकावर एकाच ठिकाणी बसलेला उत्तम खेळाडू, प्रतिभावान खेळाडू आणि एक चांगलं व्यक्तिमत्व आपला मित्र विशाल रमेश दळवी याचं दिनांक 16/6/2015 रोजी अपघाती निधन झालेलं होतं. अतिशय प्रतिभावान खेळाडू होता तो. त्याने आपल्या शाळेचं नेतृत्वही अनेक स्पर्धांमध्ये केलेलं होतं. तरी मी सर्वांना विनंती करतो व शिक्षक वृंदाला विनंती करतो की सर्वांनी 2 मिनिटं उभं राहून त्यांना श्रद्धांजली व्हावी. सर्वांना विनंती करतोय. सावधान. परेड विश्राम. धन्यवाद. काहीतरी मिठाई आणलेली आहे ती सुपर भेटवस्तू आणलेली आहे ती
श्री नाईक सर, श्री करपे सर, त्याविषयी मी थोडीशी पार्श्वभूमी सांगू इच्छितो. पार्श्वभूमी म्हणजे काय, हा ग्रुप जेव्हा मी तयार केला होता 10वी बॅचचा, सर्वांनी मला सांगितलं होतं की 10वी बॅचचा एक ग्रुप करूया म्हणून. एक 3-4 वर्ष झाली असतील. 3-4 वर्षामध्ये आमचं खूप चर्चा झाली ग्रुपवर की बाबा गेट टुगेदर करायचं, आपला स्नेह मेळावा घ्यायचा, सर्वांना इथं एकत्रित आणायचं, शाळेला भेट द्यायची, एकत्रित गप्पा गोष्टी, जुन्या आठवणींना उजाळा आपण द्यायचा, असं ठरवलं होतं. पण तरी काही तांत्रिक कारणामुळे ते शक्य होत नव्हतं. गेली 2 वर्ष आमचं तेच चाललं होतं. पण गेले 10 दिवस आपण सर्वजण जे झटत आहोत त्याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे आपला गेट टुगेदर कार्यक्रम होत आहे. 10 दिवसापूर्वी काय झालं की वसुंधरा दळवी आपल्या मुलींमधून तिने म्हटलं की काहीही झालं तरी आपण एक गेट टुगेदर कार्यक्रम करायचं, म्हणून तिने मला फोन केलेला. तसेच आपले सुनील सावंत आहेत किंवा महादेव दळवी असेल, संकेत कुबडे यांनी सर्वांनी ठरवलं की म्हणजे कुठेतरी कुणीतरी पुढाकार घ्यायला हवा. सर्वजण आपले मदत करणार, काय प्रॉब्लेम नाहीये, आर्थिक सहाय्य करतात, सर्वांनी मेहनत घेतलेली आहे. पण कोणीतरी पुढाकार घ्यावा त्यासाठी त्यासाठी अतिशय चांगली मेहनत घेतलेली आहे. त्यासाठी मी त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या वाजवा असं मी तुम्हाला. आता शाळेविषयी बोलायचं तर मी 2च गोष्टी सांगेन, तुमचा जास्त वेळ घेणार कारण पुढील कार्यक्रमही बाकी आहे. त्यामुळे सर्वप्रथम म्हणजे स्वतःच मी सांगेन, कारण मी जो काही इथं आज उभा आहे तो फक्त या शाळेमुळे. असं का म्हटलं मी, तर वक्तृत्व करण्याची जी मला आज गुण मिळालेला आहे तो या शाळेमुळेच मिळालेला आहे. कारण याच व्यासपीठावर जवळजवळ मला वाटतं 22 ते 23 वर्षापूर्वी मी अनेक 5वी ते 10वी पर्यंत सगळ्या स्पर्धांमध्ये एकही स्पर्धा न चुकवलेली वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाषण केलेलं. आणि आज सूत्रसंचलनाची जबाबदारी आलेली आहे. पण कसं आहे, आज जरा थोडीशी सूत्रसंचलनाची जबाबदारी आहे, त्यामुळे आज कशी थोडीशी भावनिक झालेलं आहे. इतर वेळी कसं सामाजिक कार्यामध्ये किंवा इतर गोष्टीमध्ये भाषण करताना थोडंसं वेगळं वाटतं, पण आपल्या शिक्षक वृंदासमोर थोडंसं बोलताना थोडंसं भावनिक व्हायला होतं किंवा इतरही भावनिक क्षण आहे, त्यामुळे इकडचा शब्द तिकडे होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही समजून घ्यावा. दुसरी गोष्ट म्हणजे काय, आता वक्तृत्व स्पर्धेचं सांगितलं तर हा गुण मला शाळेमुळे मिळालेला आहे. बाहेरच्या स्पर्धांमध्ये सुद्धा शाळेतर्फे मी नेतृत्व केलेलं. दुसरी गोष्ट म्हणजे सांगायची झाली तर मला एक गवस सरांचं आठवण येतं. गवस सर यायचे, आहेत गवस सर आपल्याला बीजगणित शिकवायचे. त्यावेळी ते एक लांब काठीची पट्टी घेऊन किंवा हे घेऊन यायचे वर्गामध्ये आणि ते अगदी अधोलोकित करून सर्व काही लिहायचे. म्हणजे तेव्हा मला प्रश्न पडायचा किंवा कुतूहल वाटायचं की आपण मराठी सरस किंवा इंग्रजीमध्ये लाईनमध्ये सरळ वगैरे लिहितो, काय प्रॉब्लेम येत नाही, पण गणितामध्ये हे काय म्हणून लिहितात ते कळत नव्हतं. कारण गणिती आकडे घातले की झालं तरी असं तेव्हा लहान वयात कुतूहल वाटायचं. पण आता ते समजून येते की ते का लिहायचे, कारण वक्तशीरपणा किंवा नीटनेटकेपणा, टापटीपणा हा त्यांनी आमच्यामध्ये तेव्हाच रुजवला होता किंवा बिंबवला होता. त्याचा फायदा आज आम्हाला होतोय. कुठेतरी आपण ऑफिसमध्ये काम करतो आहोत किंवा घरामध्ये आपल्या मुलांना शिकवतोय, तर त्यामध्ये आपल्याला टापटीपणा, वक्तशीरपणा हे गुण आपल्याला शाळेकडून मिळालेले आहे. त्यामुळे शाळेचे जेवढे ऋण असतील ते आपण फेडू शकत नाही मरेपर्यंत. तसेच शिक्षक वर्गाचे, ही 2च गोष्टी मी शाळेविषयी बोलू इच्छितो. अजून काही बोलण्यासारखं भरपूर आहे, पण ते सध्या पुढचा कार्यक्रम आहे त्यामुळे थोडा आटपतो घेतो. शब्द सरतात ओठी, अर्थ लचकतो जरा, अंतरी वाहे परी भावनेचा जरा. तरी मी नाईक सरांना किंवा शिक्षक वृंदाला पुढच्या कार्यक्रमात आपण बोलूया. शिक्षक वर्गाला मी विनंती करतो की आपण 2 शब्द थोडक्यात आपल्याला मार्गदर्शन आम्हाला सर्वांना करावे अशी मी विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण इथे जमलेले 10वी बॅच 2001-02 ते सर्व विद्यार्थी, आपणासोबत आपले उपस्थित असलेले माजी गुरुवर्य आदरणीय करमळकर मॅडम, आमच्या घुगळे मॅडम, माझे सहाय्यक शिक्षक, नेहमीच मला ऐन वेळी सुद्धा बोलावलं तरी सहकार्य करणारे आमचे करपे सर आणि माझे शिक्षकेतर कर्मचारी गावडे सर. अत्यंत भरून येतं की जुने विद्यार्थी तुम्ही भेटलात. आता हा सुनील सावंत, आमच्या सावंत गुरुजींचा चिरंजीव. त्यावेळी मी शिकवत असताना मी त्याला
कोणी म्हणू नका, फक्त सांगतो. बेबीला माहीत असेल, बेबी तिची बहीण आहे. आणि भयंकर धडपडी होता. आज तो व्यवसायात चांगला सेटल झालेला आहे, अभिमान वाटतो. अशी तुम्ही सर्वच विद्यार्थी आहात की जे आज तुम्ही पूर्णतः आपापल्या व्यवसायात नोकरीमध्ये स्थिर स्थावर होऊन या शाळेकडे 22-23 वर्षांनी का होईना पाठ फिरून न राहता वळून पाहिलात आणि शाळेच्या प्रवेशद्वारासमोर त्या निमित्ताने आम्हाला तुमचे साधं गुलाब का असेल पण स्वागत करण्याचं भाग्य लाभलं. हे केवळ निमित्त आहे. मी केवळ या शाळेचा मुख्याध्यापक नाही आहे, मी सुद्धा या शाळेत 8वी ते 12वी पर्यंत शिकलेलो आहे. त्यामुळे या शाळेबद्दल मला मनातच हृदयातच आत्मीयता आहे. आणि या शाळेत शिक्षक म्हणूनही मी सेवा सुरुवातीला 1994 ते 1996 केली होती. नंतर संस्थेच्या आदेशानुसार म्हणजे तुकडी कमी झाली होती 7वीची, करमळकर मॅडमना माहीत असेल किंवा वगैरे मॅडमना, आणि मी आणि GN पांगम सर अतिरिक्त झालो होतो, जादा सरप्लस म्हणतात त्याला. आणि मी मडरा येथे गेलो होतो. नंतर मी कोल्हारला 8 वर्षे काढली. पांगम सर कुडाशाला गेले होते. पुन्हा या शाळेत आलो. पुन्हा संस्थेच्या पिकुळे शाळेत काही वर्षे काढली, 4-5 वर्षे. पुन्हा इथे आल्यानंतर दैव कर्म धर्म संयोग म्हणतात किंवा संस्थेचे आदरणीय कार्याध्यक्ष आबासाहेब तोरसकर यांचा विश्वास असेल किंवा त्या काळी त्यांच्या समवेत असलेले सर्व गुरुजन, संस्थेमध्ये काही माजी मुख्याध्यापक होऊन गेले, त्यांचाही विश्वास होता की तू हेडमास्टर या शाळेचा व्हायला पाहिजेस. आणि तशा पद्धतीने इथे ही काम करण्याची एक संधी मिळाली. या शाळेची सेवा करत असताना तुम्हाला सांगण्याचं या प्रास्ताविकात एवढंच आहे की जे जे काही करता येईल सद विवेक बुद्धीने ते आम्ही आपणा सर्वांच्या सहकार्याने, आम्ही कोण करणारे असं काय नाही, निमित्त केवळ आहोत, सेवक आहोत असं मी तर स्वतः समजतो. कारण माझी विद्यार्थ्यांच्या सहकार्यानेच NT सावंत सर यांच्या कारकिर्दीमध्ये इथे असणारा सर्व शिक्षक वृंद, मग करमळकर मॅडम असतील, घोगळे मॅडम किंवा सर्व स्टाफ किंवा जे जे सेवानिवृत्त शिक्षक होऊन गेले त्यांनी या शाळेला आपापल्या परीने हातभार लावलेला आहे. त्या अनुषंगाने 12 वर्ग खोल्या मित्रहो तयार झाल्या होत्या आणि उर्वरित 7 वर्ग खोल्यांचं काम मात्र अपूर्ण होतं. आणि आबासाहेबांचा आदेश होता आणि आता विद्यमान अध्यक्ष आदरणीय कल्पनाताई तोरसकर की तुम्ही या उर्वरित 7 वर्ग दुरुस्त करणार अशी आम्हाला खात्री आहे, म्हणून तुम्हाला आम्ही इथेच मुख्याध्यापक पदाची धुरा देणार आहोत. परुळेकर सर त्यावेळी होते आणि परुळेकर सरांनी स्वतःच एक मला प्रश्न टाकला की सर आता या खुर्चीवर बसला 7 वर्ग तुला म्हणजे काय व्हायचं, आता हे पावसात बघा कौलं जड होतात ना पाण्याने, आणि त्यामुळे तुम्ही त्या साईडचे वर्ग ज्युनियर कॉलेज भरते, जुनी प्रयोगशाळा, तिथून सर्व रिपा पावसामध्ये कटकट आवाज येतात. आणि आमचा राजन आणि विठ्ठल गावडे त्या रिपा म्हणजे बांबूच्या भेता आपण जी म्हणतो ती अशी घालून वगैरे तात्पुरती हे करायची. आणि अचानक जर एखादी काहीतरी कोसळलं नळा वगैरे आणि एखाद्या मुलावर पडला तर एक प्रोजेक्ट हाती घेतला होता आणि त्यामध्ये यशस्वी झालो. 7 वर्ग खोल्या दुरुस्त केल्या, 7 लाखाचा निधी गोळा केला. त्यामध्ये स्वतःपासूनच आम्ही सुरुवात केली, कारण 23 लाख रुपये जवळजवळ या मंडळीने NT सरांच्या कारकिर्दीमध्ये गावोगाव फिरून प्रत्येक आपण जे मालवणी भाषेत म्हणतो हुमरा प्रत्येकाच्या घराकडे जाऊन पैसे कलेक्ट केलेले होते. त्यामुळे करण्याचं तात्पर्य होतं आहे की हे करणारे करता करविते हे सर्व माझे विद्यार्थीच आहेत. 78-79च्या बॅचला वाटलं की बस सर काहीतरी करतायत म्हणून त्यांचे प्रतिनिधी आले शाळेकडे, मुंबई स्थित असणारे 1-2-4, आणि त्यांनी पाहिलं आणि म्हणाले सर आम्ही 1 लाख रुपये देणार आहोत. 1,11,111 रुपये त्यांनी दिली. त्यांची पण पाठी आम्ही लावलेली आहे एका वर्गखोलीच्या दुरुस्तीत. आम्ही सगळ्याचा हिशेब संस्थेला सादर केला जातो. बँक ऑफ इंडिया सॅटेलिट यामध्ये त्याचं अकाउंट आहे. मी तुमच्या दळवी सरना माहीत आहे, ते वारंवार शाळेत येतात कारण दरवर्षी आमच्या शाळेला ते एक बक्षीस देतात, मोमेंटो देतात आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ. दरवर्षी त्यांचं एक हे आहे. सुनील सावंत पण आमच्या नवा विद्यार्थ्यांसाठी कोरोना काळामध्ये त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी
काय म्हणतात ते सुनील विसरलो मेडिकल किट्स आणि हे दिलं होतं ऑक्सिमीटर व्हेरी गुड मोफत दिलेले होते 2-4. असे तुम्ही बरेच माझे विद्यार्थी या शाळेचे खरे दागिने आहात, अलंकार. आम्ही केवळ तुमचे सेवक आहोत असं तर मी स्वतः समजतो. आणि त्यांच्याच प्रयत्नातून अजूनही शाळेचा आता जवळजवळ बाकी भौतिक सुविधा सर्व ओके आहेत. तुम्हाला जरा ज्ञात व्हावं म्हणून हे खरं मी करपे सर सांगणार होते, परंतु प्रास्ताविक आणखी काय सांगणार म्हणून जरा थोडंसं सांगतो. शाळेमध्ये सोलर डिजिटल स्कूल आपली आहे. त्याच्यानंतर आपले 3 लाख रुपये शाळा, माझी शाळा सुंदर शाळा, महाराष्ट्र शासनाचं एक बक्षीस होतं प्रथम क्रमांकाचं तालुका स्तरावरचं, ते आम्ही विजेते ठरलेलो आहोत. आमच्या शाळेमध्ये अद्ययावत सर्व LCD प्रोजेक्टर आहेत. म्हणजे आता जे ऑनलाईन एज्युकेशन तुम्ही म्हणता जे हे बघा त्याचा नमुना इथे आहे समोर तुमच्या. तर हे सर्व आमचे कम्प्युटर लॅब आहे. या वर्षी 3 कम्प्युटर आम्हाला बक्षीस रूपाने मिळाले आहेत. संस्थेने पुन्हा 2 दिलेले आहेत. संस्थेचे संचालक प्रवीण नाईक यांनी 2 दिलेले आहेत. असं एकंदरीत हा शाळेचा, आपल्या तुमच्या शाळेचा, माझ्या शाळेचा हा एक पसारा म्हणू आपण, किंवा शाळेची एक अपडेट तुमच्या कानावर घालावे असं मला वाटतं. ती इथे सांगितलेले प्रयोगशाळा पण अद्ययावत आहे. सर्व सुख सुविधांनी युक्त अशी शाळा आहे. जास्तीत जास्त ती अधिकाधिक कशा जास्त मुलांना मिळतील. तुम्हाला माहिती आहे की प्रार्थना आपण पावसाळ्यात वरांड्यात घेतो. आमचा असा एक प्लॅन आहे की माझे मित्र संतोष कुमार दळवी, जे त्यांची कन्या आर्किटेक्ट इंजिनियर आहे, संतोष कुमार दळवी सिव्हिल इंजिनियर आहे, त्यांनी स्वतःही प्लॅन काढलेला आहे. ते स्वतःही त्यांनी थोडी देणगी दिलेली आहे आणि जमत आहे. तर मोठा आपण पॅन्डल शाळेचं बाहेरून जे शाळेची ब्युटी आहे, दिमाग आहे शाळेचा, तो तसाच दिसणार आहे. फक्त त्या मंडपमुळे, म्हणजे पॅन्डॉल म्हणतो आपण कायमस्वरूपी, जवळजवळ 21 लाखाचा तो प्रोजेक्ट आहे. तसा मोठा प्रोजेक्ट आहे. आम्हाला वाटलं एक 10 लाखापर्यंत होईल, पण त्यांनी तो कायमस्वरूपी चिरकाल 100 वर्ष तरी त्याला काहीच होणार नाही अशा पद्धतीचा तो प्रोजेक्ट दिलेला आहे. त्याची बुकलेट आहे. मागच्याही बॅचला आम्ही दाखवली, की तुम्हालाही दाखवू, PDF पण आहे त्याची. उद्देश एवढा नाही तुमच्या कानी घालण्याचा की तुम्ही स्वतःहून दिलं पाहिजे असं काही अपेक्षा नाही. तुम्ही खूप माझे विद्यार्थी काय काय मदत करत असता, परंतु आमचे कानडीकर सारखे मोठ्या शहरामध्ये राहणारी, मुंबई स्थित असे काही किंवा बेळगावला वगैरे राहणाऱ्याची तुम्ही विद्यार्थी आहात. जिथे जिथे काही ट्रस्ट आहेत तिथे तिथे तुम्ही ही आमचा प्रोजेक्ट पोचवावा, कारण शाळा तुमची आहे. जे काही जिथे कराल त्याचा हिशेब मात्र तुम्हाला बँक ऑफ इंडियाच्या अकाउंट आहे तिथेही तुम्ही ट्रान्सफर करू शकता अमाऊंट, असं त्या दात्यांना सुचवावं असं मला वाटतं. हे केवळ एक तुमच्या समोर संस्थेनेही सांगितले की हे माझ्या विद्यार्थ्यांना पटवून द्या तुम्ही काय करत आहात ते. तर आम्ही ते पटवून नेहमीच देत असतो, परंतु त्यात आम्ही माजी विद्यार्थ्यांचंही कौतुक संस्था अध्यक्ष कल्पनाताई तोरसकर दर मीटिंगला करत असतात. कारण जेव्हा हिशेब आपण ग्रामविकास कमिटी भेटली की लोकल आहे, त्यांना एक शालेय समिती सदस्य असतात, संस्था अध्यक्ष असतात, कार्याध्यक्ष असतात. असा हा एक प्रोजेक्ट आहे, त्याला आपण सहकार्य करावं अशी अपेक्षा आहे. ही जी बॅच आहे, अशा आतापर्यंत माझ्या मते ही 8वी बॅच असेल गेट टुगेदरची. मी थोडा याच परिसरातला असल्यामुळे माझी भावना आहे की आपण या मातीशी आपलं घट्ट नातं आहे. आपण इथेच जन्मलेलो आहोत आणि याच शाळेत शिकलेलो आहोत, ह्या माझ्या भावना आहेत. कारण मी रिटायर झाल्यानंतर दुसरीकडे कुठेच जाऊ शकणार नाही. इथूनच शाळेच्या दारातून कुठेतरी माझ्या शेताकडे वगैरे जायला येत असणार आहे. त्यामुळे या शाळेची वृद्धी ही अधिकाधिक व्हावी हीच माझी धारणा आहे. असे जे आधारभूत घटक आहेत यातूनच हे संकल्प पूर्णत्वास जाईल अशी माझी खात्री आहे. तुम्हाला निरामय आयुष्य आणि आरोग्य, माझ्या मते आता तुम्ही जवळपास 40 क्रॉस केलेलं नसणार. व्हेरी सिन्सिअरली आपापल्या आरोग्याची काळजी घ्या. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं म्हणतात. केवळ शाळेलाच मदत करणार असं नाही, अशातून तुमच्या ग्रुपमध्ये सुद्धा असं एक फंड तयार होईल की जेव्हा माझंही बॅच म्हणजे संध्या परमेकर वगैरे आम्ही एकत्र जमा झालेलो होतो,
की असा एखादा गरजवंत असू शकतो, कारण नॉट इक्वल, फिंगर्स आर नॉट इक्वल इन एव्हरी हँड, बरोबर की? तर त्यावेळी तुम्हाला त्या फंड्सचा सुद्धा चांगला उपयोग करता येईल. या शाळेच्या बाबतीत तुम्ही इथे आल्याबद्दल मला फार आनंद झाला आहे. तर तुमचे मनस्वी आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो तुम्हाला. आभारी आहोत. धन्यवाद सर. आपण सांगितलेल्या गोष्टीचा आम्ही नक्कीच विचार करू आणि आपल्या प्रयत्नांना नक्कीच यश येईल ही विश्वासाने आम्ही प्रार्थना करतो. या शाळेचे मुख्याध्यापक नाईक सर, या शाळेचे शिक्षक सहाय्यक करपे सर, माझी शिक्षिका करमळकर मॅडम आणि तुम्ही सर्व 2001-2002 या बॅचचे विद्यार्थी आणि विद्यार्थी. या ठिकाणी आता तुम्ही खूप मोठे झालेले आहात, 35-40च्या आत झालेले आहात. तुम्हाला आता मार्गदर्शन आम्ही करू शकत नाही, कारण आम्ही लहान असताना मार्गदर्शन केलेलं आहे, भरपूर मारलेलं पण आहे. एकदा तक्रार पण केलेली होती या सत्यवानने आमच्या सरांकडे, तुमच्या बाई खूप मारतात असं सत्यवानने सांगितलं. मला अजून आठवते, गोगळे सरांनी जाऊन सांगितलं होते, नवीन इथे आले होते, 1-2 वर्ष झालेली मला, आणि जाऊन सांगितलं होतं तुमच्या बाई खूप मारतात हा, सांगायचे. त्यावेळी मी खूप मारलेलं आहे, नाही असं म्हणत नाही, कारण हे जे मारणं असतं ते आपल्या आईच्या, जसं आईचं प्रेम असतं ती मारते आणि आपल्याला जवळ घेते, त्याचप्रमाणे शिक्षकांचं सुद्धा प्रेम तुमच्यावर असतं. तुम्हाला चांगले गुण मिळावे, तुम्हाला चांगले समाजामध्ये मानाचं स्थान मिळावं, असं त्याच्यावरचा उद्देश असतो. कोणाची आई बाबा असतात त्यांना सुद्धा वाटतं की आपला मुलगा कुठेतरी चांगला राहावा, चांगली त्याला नोकरी मिळावी, चांगलं त्याचं राहणीमान असावं, हाच उद्देश त्यावेळी होता. त्या ठिकाणी त्यांनी अभ्यास करावा, त्याने नियमित गृहपाठ करावा, यासाठी बऱ्याच वेळा बोललेलो आहोत, बऱ्याच वेळा मारलेलं आहे. तरी तुम्ही ते वाईट वाटून खायचं नसतं, कारण ते आईच्या आणि वडिलांच्या ज्याप्रमाणे प्रेम असतं त्याचप्रमाणे शिक्षकांचं प्रेम तुमच्यावर आहे. आई वडिलांचे आशीर्वाद आहेत त्याचप्रमाणे शिक्षकांचे आशीर्वाद सदैव तुमच्यावर असणार आहे. बरीच मुलं सांगतात सर तुमचा आशीर्वाद मला पाहिजे, बरीच मुलं भेटतात. आता इथे आलेल्या बऱ्याच मुलांना आम्ही ओळखलेलं नाही, 20-22 वर्ष झालेले 18 मुलं आहेत त्यांना आम्ही ओळखतो, कारण की आजूबाजूला आपल्या असतात, कधी कधी दिसतात. सुनील आहे, त्याला सुद्धा आम्ही खूप त्या मारायचो, बडवायचो, काय काय त्याला म्हणायचो, तो सोडला गड्यावरच राहायचा तिकडे, आमच्या घराकडूनच जायचा. तर असं आता तो दिसतच नाही, आता तो घरे बांधला राहतो, डोळा मागलं त्याचं काम आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर या ठिकाणी आम्ही मार्गदर्शन करण्यापेक्षा तुम्ही सगळ्यांनी हा जो मेळावा आयोजित केलेला आहे आणि सगळेजण एकत्र आलेले आहात, हे तुमचं फार महत्वाचं आहे. कारण एकमेकाची सुखदुःख असतात ती तुम्ही एकमेकांना सांगू शकता. खूप वर्षांनी एकत्र आपण मित्रमैत्रिणी आल्यानंतर जुन्या आठवणी सगळ्या जाग्या होत्या आणि त्या जुन्या आठवणीमध्ये आपण एक दिवस घालवतो, आपला ब्रेन वॉश होतो आणि आपल्याला जरा बरं वाटतं. आणि म्हणून असे गेट टुगेदर होणं फार गरजेचं आहे. तुम्ही आम्हाला शिक्षकांना नाही बोलवलं तरी चालेल, परंतु तुम्ही जर गेट टुगेदर करून एकत्र 1-2 वर्षांनी 3 वर्षांनी आलात आणि आता मोबाईल आलेला आहे त्याच्यामुळे तुमचे एक ग्रुप तयार झालेले आहे. पूर्वी असं काही नव्हतं आणि त्यामुळे एकमेकांचा संपर्क राहत नव्हता. या मोबाईलमुळे तुम्ही खूप जवळ आलेला आहात एकमेकांपासून, तसे जवळ राहा आणि एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हा. एकमेकांना जर मदत लागली तर ती सुद्धा मित्र म्हणून आपण करू शकतो आणि ती मदत करा. आणि मला एकच सांगायचंय, तुमचे आई वडील असतील, मुलींचे आई वडिलांना जसं आपण जपतो तसा आपले सासू सासरे आहेत त्यांनी सुद्धा त्यांना आपण आपल्या आई वडिलांप्रमाणे जपायचं आहे. त्यांच्या डोळ्यात अश्रू यायला द्यायचं नाही, त्याचा त्रास आपल्याला होतो. आणि जे वृद्धाश्रम आहे ते आपणच बंद करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही मला या ठिकाणी बोलावलात आणि तुमच्याबरोबर सहभागी होण्याचा मला या ठिकाणी संधी मिळालेली आहे. माझे सहकारी मला या ठिकाणी भेटलेले आहे. माझ्या शाळेमध्ये मी 18 वर्ष या ठिकाणी काम केलेले आहे, त्या शाळेमध्ये येण्याचाही मला आनंद मिळालेला आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी मी सर्वांना धन्यवाद देते आणि माझे 2 शब्द आटोपते घेते. आमचे विद्यार्थी आहेत, माझे विद्यार्थी, त्यामुळे त्यांना एक शाळेविषयी वाटणारी कळकळ त्यांच्या शब्दातून तुम्ही ऐकली. त्यानंतर आमचं गावचे आणि आमचं विद्यार्थी आता सध्या इथं शिक्षक म्हणून कार्यरत असलेले अमित करपे सर, माझी खास मैत्रीण सखी, नेहमी मला सुखदुःखात सहकार्य करणारी सुनंदा मोरे मॅडम, आम्ही आता म्हणजे एकदमच जवळच्या एकदम
सगळेजण आपल्याला राहत असतो, तर चांगलं असतं तुमच्या म्हणजे जी मैत्री असते ना ती काय हे मी अनुभवते आणि माझा सर्व विद्यार्थी मित्र हो. तर काही इथं मी शिकवलेले विद्यार्थी आहेतच, बरेचशी मुलं आहेत. कारण कृष्णाबाई सावंत म्हणा किंवा वसुंधरा ही संपत अभिजित, त्यानंतर जो खूप मस्ती करत होता वीरेंद्र संकेत, त्यानंतर आपला शैलेश बाबूला शिकवलं काय माहिती नाही, बाबू म्हणणार होता मी विष्णू. कारण एखाद्या रात्री 11 साडे 11 पर्यंत सुरू होतं, फुगे लावत होते काही काय ना शाळेमध्ये की नाही सरस्वती पूजनाला तुम्ही काय केलं होतं त्याची आठवण निश्चितपणे झाली असेल. कारण हे असं करे तसं करे असं सुरू होतं. मी माझ्या मुलाला तुमचं हे दाखवलं चित्र, बघ किती जण हे आत्मीयता वाटते. आता कोण कोण होते, बाबू सॉरी विष्णूच मला दिसत होतं जास्त, हा आपला काका आमच्या शेजारी प्रशांत, अशी काही मुलं भेटतात, महादेव भेटतो. त्यावेळी तुम्ही येत राहिला तर लक्षात राहील. वसुंधरा आम्हाला भेटते, बँकेमध्ये कामं असली की आम्हाला खूप सहकार्य करते. मुलं असतात ना ती आठवणी पण राहतात. हाच खूप मस्ती होता, काय हे नाव होतं वीरेंद्रच्या बाजूला सुनील, त्याला ओळखलं मी. पण बरे अभिजित आहे, सगळ्यांची नावं म्हणजे काही जणांची विसरलं मी. तर बरीच मुलं गेलेली असतात त्यामुळे ते आठवत नाही आणि ते बरोबर मस्ती करणाऱ्यांची लिंकच असते. मुलं भेटली ना की आम्हाला होणारं समाधान हे वेगळंच असतं. आणि ही तुमची जी मैत्री आहे ना ती अशी कायम चिरकाल टिकू दे. तुम्ही आता शाळेकडे मागे वळून पाहता की खूप आजचं जे मोबाईलचं युग म्हणतो आपण, या युगामध्ये म्हणजे बऱ्याचशा आठवणी आपल्याला उजाळा मिळतो. कारण शाळेत आता बेंचवर बसल्यानंतर तुम्हाला आपण केलेली शाळेची मस्ती आठवते. कारण मुलांची एक गुरुविषयकता भावना वेगळीच असते, पण आपली आई सुद्धा गुरु असते. सगळी प्रत्येक व्यक्ती गुरु असते आपल्याला, जे सहकार्य करणारे असतात. फक्त शिक्षकच म्हणजे गुरु नाही, शिक्षक म्हणजे शिक्षाच करणारे. आणि मॅडम मी तुम्हाला सांगितलं आपण कशी तुम्हाला शिक्षा वगैरे केली आणि ह्या शिक्षा म्हणजे शिक्षेतूनच आपण मोठे होत असतो काहीतरी. त्यावेळेस आणि माध्यमिकच्या जीवनामध्ये आपण त्या शिक्षकांना विसरतच नाही. जेवढे तुम्ही कॉलेजमध्ये सुद्धा चला, कॉलेजमध्ये गेलो तरी आपण की नाही थोडंसं विसरतो, पण माध्यमिकचं हे अगदी करतो म्हणजे आपले शिक्षक हे कायम स्मरणात राहतात. कारण केलेली मजा असते, कारण हे टीनेजर एज जे असतं ना ते वेगळंच असतं. त्या अशा पद्धतीने की तुमचं जे जीवन होतं ते वेगळं होतं. आज तुमच्यासमोर तुमच्या मुलांचं आव्हान आहे. कारण घडवण्याचं तुम्ही बोलत सुद्धा असाल, सारखा मोबाईलात असतो, तुम्ही त्याला दोष देऊ नका. कारण आजूबाजूचं वातावरणच त्या पद्धतीने मोबाईल तिला नाही तर अशिक्षित राहणार, काहीच त्याला येत नाही, पण त्याला ठराविक वेळेत मोबाईल दिला पाहिजे. पण तुम्ही जे इथं जमलात, कारण वीरेंद्रने मला खूप आग्रह करत असतो, या मॅडम या आमच्या कोल्हापूरला या जाता येताना आता तर सांगत होतं की आला नाही तुम्ही. त्याचा भाऊ वैभव म्हणत नव्हतं. म्हणजे अशी काही मुलं असतात की म्हणजे तुम्ही सुद्धा सगळीच भेटल्यानंतर जो होणारा आनंद असतो. कारण कॉलेजची मुलं आली ना की माझ्याकडे येऊन जातातच. त्यानंतर यशवंत पारकर आमच्या गावचं जावई जाईल, वेळेला माझं नाव घेतलं नाही, तो 9वीत आलेला, पण कधी घेतल्यानंतर बोलतो, विचारपूस करतो आणि आपण काय घेतलंय एकमेकांची चौकशी करणं. आणि हे तुम्ही आज जो दिवस अनुभवला ना तुम्ही 15 दिवस विसरणार नाही असा क्षण आहे. आणि ह्या क्षणाची की नाही तुम्ही कुठेतरी झोपेत तुम्हाला वर्गच दिसणार. का हे माहीत नाही की एक नवनिर्मिती वेळी आपण शाळेत गेल्यासारखं वाटणार. आणि अशा पद्धतीनं तुम्ही जी काय मजा बालपणी केली शाळेमध्ये. आणि तुम्हाला एक सांगते, ज्यांना गुरुचा आशीर्वाद लाभला त्याला काही कमी पडू शकला नाही. सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार. फक्त खूप विचार जास्त करू नका मुलांवर, तुमच्या जास्त टेन्शन किंवा स्ट्रेस देऊ नका त्यांना, त्यांच्यावर तुमची मतं लागू नका. त्यांना स्वतःचं पण लक्ष हवं. कारण ते अभ्यासामध्ये सुद्धा तेवढे 8वी 9वीमध्ये गेलेली मुलं आपोआपच, कारण तुम्हालाच अनुभव असेल थोडीशी की नाही पहिल्यांदा जी एकदमच हे असणारे मग 9वीत गेले की ना आपोआपच कशा प्रकारे अभ्यास व्यवस्थित करतात.
तुम्ही अनुभव घेतलेला असणार आणि अशा पद्धतीनं एक तुम्ही इथं भेटलात, एक मैत्री नात्यापेक्षा काय मैत्रीचं नातं हे वेगळंच आहे. नाती ही वेगळी आहेत आणि मैत्री ही वेगळी आहे. तुम्हाला नेहमी की नाही तुमची मित्रमंडळी काही घेऊन येणारी असतात, कधी दुःखाला सुद्धा ही उपयोगी पडणार आहे. आणि असं तुमचं जे नातं आहे ना ते अगदी व्यवस्थित जपून ठेवा, एकमेकांच्या सानिध्याला. तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या मुलांचं बुद्धी चांगली प्रगती भरभराट सगळ्यांचं तुमच्या सगळ्या कुटुंबाचं चांगलं कल्याण होऊ दे. बोलण्यासारखं खूप आहे, पण तुम्हाला जाण्याची घाई आहे, त्यामुळे आठवते घेते आणि अशा पद्धतीनं परत कधी भेटा या शाळेकडे बरा ठाणे सरांनी सांगितलं आहे म्हणजे बघा तुम्हाला याच्याप्रमाणे तुम्ही करणार सहकार्य. दिवस तुम्ही एन्जॉय करा आणि घेत राहा. माझं घर जवळच आहे त्यामुळे मला मुलं सगळे दिसत असतात आणि शाळेत असल्यासारखंच वाटतं, बरं वाटतं. आणि तुम्ही भेटला सगळे खूप आनंद झाला. देणं घेणं कोण बघत नाही, फक्त बोललं ना तरी त्याच्यात हे विद्यार्थी आमचे तुम्हीच आपली संपत्ती, शिक्षकांची संपत्तीच विद्यार्थी असतात. कारण त्या बाकीच्या व्यवसायापेक्षा की नाही आज समाधान वाटतं शिक्षकी व्यवसायामध्ये. वेगळं समाधान की मी क्लार्क म्हणून होते, सांगितले थोडक्यात 2 मिनिटं ऑफिसमध्ये क्लार्क म्हणून होते 5 वर्ष शिकारीला. नंतर मुलाला 1 वर्षाचे जाऊन मी PhD केलं, कारण सर इथं हायस्कूलमध्ये होते. पण आज त्याचं समाधान वाटते, मुलं भेटतात, चौकशी करतात, कशा मॅडम म्हणतात, बस तेच संपत्ती. आणि काही पैसा म्हणजे काही नव्हे. आणि असेच तुम्ही एकमेकांची हसतमुखाने एकमेकांना भेटा, एकमेकांच्या घरी चला, एकमेकांना बर्थडे वगैरे असेल तर विश करा, बस. आणि काही बस एवढं सांगते आणि माझे 4 शब्द पुरे करते. शाळेची विद्यार्थिनी उशिरा गोविंदा इथे हजर राहिलेली आहे. गंगागोवर तिथं स्वागत आपण करावं. आपल्या शाळेतील माझी उत्तम धावपटू होती ती. अनेक स्पर्धामध्ये तिने प्रावीण्य मिळवलं होतं. करमळकर मॅडमने आम्हाला आशीर्वाद रूपी जे मार्गदर्शक भाषण केलं त्याबद्दल ती नक्कीच त्यांचा आभारी आहे. मोबाईल आणि मैत्रीच्या जीवनात त्यांनी आम्हाला एक सांगितलं की ही मैत्री तुम्ही अशीच घट्ट ठेवा. मी याच मंचावर आज गेट टुगेदरच्या दिवशी त्यांना आश्वासन देतो की आम्ही ही मैत्री मरेपर्यंत कायम ठेवू. सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला सांगतो. दुसरा म्हणजे त्यांनी एक किस्सा सांगितला की मला स्वतःला बाबू किंवा काहीतरी म्हणायच्या, म्हणजे ते आमच्याच गावातल्या इथेच राहतात ना, त्यामुळे पण तुमच्यासाठी आम्ही बाबू काय किंवा बाय काय सगळं तुम्ही म्हटलं तरी आम्हाला चालेल, कारण तुम्ही आमचे गुरुवरी आहात. आम्हाला ते नक्कीच आवडेल. ती एक प्रेमळ हाक असते आमच्यासाठी. दुसरं म्हणजे तुम्ही दांभोटकरचा विषय एक सांगितला की मराठी तुम्ही शिकवता का म्हणून. तर आमच्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत मराठी शिक्षिका आहात. त्यावेळी तुम्ही जे संस्कार आमच्यावर केले मराठीचे विषय, त्यामुळे आमची मराठी सुधारली. त्यामुळे तुमचे नक्कीच मी आभार मानतो. पुढच्या कार्यक्रमाकडे आपण बोलूया. आणि नमस्कार, प्रणाम गुरुजन. मला काही जास्त बोलायला वगैरे येत नाही, पण मी ट्राय करतोय. 2001-2002 ची बॅचची आम्ही 10वी पास झालो. 10वी नंतर आम्ही गेलो, कोणी कुडाळला गेले, कोणी दोडामारला गेले, कोणी या शाळेमध्ये राहिले. पण आमची मैत्री मात्र टिकून राहिली. अजून पण काही लोक आहेत, म्हणजे मित्रमैत्रिणी आहेत, त्यांना यायला जमलं नाही काही कारणास्तव. पण आम्ही असं ट्राय करूया की नंतर इन फ्युचर सुद्धा परत एकदा गेट टुगेदर करूया, राईट. आणि दुसरी एक गोष्ट अशी की शाळेचं नातं नक्कीच घट्ट नातं आहे. कारण माझे ट्विन्स आहेत, दोघं 5 वर्षाचे आहेत आता. जेव्हा त्यांना मी घेऊन जातो मार्केटमध्ये किंवा आणि कुठे, त्यावेळी मी त्यांना दाखवतो ही बाबा शाळा, माझी शाळा. पण जेव्हा आम्ही कुठे फिरायला जात असेल तेव्हा ते हात दाखवणारे म्हणणार मम्मा ही बोय डॅडीची स्कूल. ते एक काय बोलायचं, एक भावनिक नातं आहे आपलं. त्यामुळे जसं सरांनी सांगितलंय की काही मदत वगैरे करा, की आम्ही नक्कीच त्याबद्दल विचार करू.
मी विनंती करतो की सरांनी QR कोड वगैरे असेल तर महादेवकडे सुपूर्द करावा आणि नंतर आम्ही तो फिरवू आमच्या ग्रुपमध्ये किंवा आमच्या मित्रमंडळीकडे आणि तिथून आम्हाला इथे पडेल की बाबा डायरेक्टली काय ज्याप्रमाणे किंवा होईल ते आम्ही करू. धन्यवाद. मी माझी 2 शब्द संपवतो इथे. बरं वाटलं बोलून. उपस्थित या व्यासपीठावरील आमचे मार्गदर्शक शिक्षक तसेच या शाळेचे प्रशालेचे प्राचार्य माननीय श्री नाईक सर, त्यांचे सहाय्यक तर्फे सर, कर्मकर मॅडम, त्याचप्रमाणे घोगळे मॅडम, प्रथमतः तुमचे आभार व्यक्त करतो याच्यासाठी की वेळात वेळ काढून तुम्ही आमच्यासाठी उपस्थित राहिला. आता सर्व शिक्षकांच्या मध्ये जर म्हणायला गेलं तर मस्तीपरचा विद्यार्थी मी होतो, कारण सर्व शिक्षकच आमचे मुळात वडील शिक्षक असल्यामुळे सर्व शिक्षकच आमच्या वडिलांच्या ओळखीचे, त्याच्यामुळे मी सर्वांच्या ओळखीचा. आमचे अजित पांगम सर तर मला कधी बघूनच घ्यायचे नाही, कारण प्रत्येक वेळी ज्याच्या वेळी चूक होऊ दे किंवा न होऊ दे ते माझा पेढे काढायचे. कारण अशासाठी की माझे वडील आणि पांगम सर एका ठिकाणी B.Ed M.A वगैरे त्यांनी एका ठिकाणी सर्व केलेलं, त्याच्यामध्ये मला सरळ सांगायचे जो बाबू काय मला म्हणायचो ना, त्यामुळे थोडीशी मस्ती वगैरे व्हायची. आणि त्याच आता घोगळे मॅडमने सांगितलं की आम्ही तुम्हाला आता काय मार्गदर्शन करू शकतो. तर मॅडम मी असं म्हणेन की गुरु हा शेवटपर्यंत गुरुच असतो, कारण माणूस आपल्या अंतापर्यंत आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत कोणाकडून का होईना शिकत असतो. आणि आपणही आम्ही विद्यापीठात असताना तुमच्याकडे शिकलो, आमच्यापेक्षा तुम्ही आजही मोठे आहात आणि आजही तुम्ही सांगितलेले शब्द हे आमच्यासाठी एक गुरुचा शब्द असतो आणि तो आम्ही तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न निश्चित करू. आमच्या या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री नाईक सरांनी सांगितलं की या शाळेचं रिनोव्हेशन किंवा अजून काही जे प्रलंबित त्यांनी प्रोजेक्ट तयार केलेला आहे. तर मी तुम्हाला असं सांगतो की आजच्या जे आम्ही 26 ते 27 जण आहोत, पण आमचा ग्रुप जो आहे तो 60 ते 70 मुलांचा आहे. मग त्या ग्रुपवर आम्ही हा विषय नक्कीच मांडू आणि वेगवेगळ्या बाकीच्यांचे काही रिप्लाय येतील त्याप्रमाणे आम्ही जो पण काही गोळा करू आणि तुम्हाला देऊ. आता ह्या क्षणाला मी तुम्हाला आमच्या या ग्रुपच्या वतीने एवढं सांगतो की असा आम्ही प्लॅन केला आमच्या ग्रुपवर की हा गेट टुगेदरचा जो ज्या मुलं इथं उपस्थित आहेत, जे विद्यार्थी उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी आज आम्ही वेगळा ग्रुप केलेला थोडा की हा कार्यक्रम सक्सेस व्हावा यासाठी. मग त्याच्यामधून सर्वांनी असं ठरवलं की आता थोड्या दिवसात शाळा सुरू होणार आहे. मग ते शाळा सुरू झाल्यानंतर खरोखर गरीब होतकरू मुलं असतात की त्या होतकरू मुलांसाठी, त्या गरीब मुलांसाठी शैक्षणिक साहित्य काहीतरी वाटप करावं. एक जण म्हटलेला की काहीतरी शाळेला आम्ही वस्तू स्वरूपात देऊ, पण थोड्यांनी परत आपलं मत व्यक्त केलं की खरोखर गरीब मुलं असतात, होतकरू मुलं असतात, त्यांना आपण काहीतरी सहाय्य करू. तर सर मी तुम्हाला असं सांगतो की आता शाळा सुरू झाल्यानंतर जी खरोखर गरीब होतकरू मुलं असतील त्यांचं लिस्ट तुम्ही आमच्याकडे द्या. त्याच्यानंतर त्याच्याप्रमाणे आमच्याकडे फंड असेल किंवा अजून आम्ही फंड घालून त्या मुलांना आम्ही नक्कीच मदत करू. हे कधी शाळा सुरू झाल्यानंतर. आणि आता तुम्ही जो मांडलेला जो विषय आहे तो विषय आम्ही नक्कीच परिपूर्ण करू. आमची जे 60-70 जणांचा मुलांचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये हा विषय आम्ही मांडू आणि त्यानंतर जो काही फंड गोळा होईल तो जो किंवा बँक तुमच्या डायरेक्ट बँकवर राहतील किंवा आम्ही एकत्रित जमा करून आमच्या ग्रुपच्या वतीनं आम्ही सर्वांमध्ये चर्चा करून नक्कीच आम्ही शाळेत, कारण या शाळेत आम्ही माजी विद्यार्थी असल्यामुळे आजही आम्हाला या शाळेविषयी खरोखरच आत्मीयता आहे. त्यामुळे या शाळेसाठी नक्कीच काहीतरी करू असं तुम्हाला आम्ही ग्वाही देतो. मनोगत असं नाही, थोडंसं आठवणी म्हणूया आपण. तर हा पहिली आल्यावर चारू वर्गात आल्यानंतर पहिली आठवण हा आपला इयत्ता 6वीचा वर्ग आहे. मी त्यानंतर ज्युनियर कॉलेज पण इकडेच केलं, त्यामुळे परत 11वीचा वर्ग पण हाच होता. तर असे काही किस्से म्हणजे मी एकंदर म्हणजे थोडासा म्हणजे जास्त मस्तीखोर नाही, असं सामान्य याच्यातला विद्यार्थी. त्यामुळे कधीतरी मार खाण्याची किस्से माझ्या लाईफमध्ये थोडं कमी आले. त्यामुळे ते 2-4 वेळा मार खाल्लेले मला अजूनही आठवतं. मला आठवतो या वर्गात
शिवरे सरांनी एकदा अभ्यास पूर्ण न झाल्यामुळे होमवर्क शिवरेकर सरांनी मला अभ्यास होमवर्क पूर्ण न झाल्यामुळे त्यांनी एकदा मला मारलेलं मला आठवतं. परत आपले सुर्वे मॅडम होते त्यांनी शुद्ध लिखाणासाठी एकदा मला मारलेलं. तर असे किस्से मला म्हणजे आठवतात, म्हणजे की ते मला फ्रिक्वेंटली माझ्याबरोबर होत नसल्यामुळे मला आठवतं. सुनील असं म्हणतो आपल्याला रोजच मार बसायचा, त्यामुळे त्याला ते रोजचे किस्से आठवत नसते. मला असे किस्से आठवतात. त्याबरोबर काही आपल्या वर्गात राहुल वासुदेव होता, ज्याची टंगळ मुंगळ. परत आमचा भगवान चव्हाण आठवतो मला. भगवान चव्हाणला एक दिवस मला वाटतं 5वी मध्ये काहीतरी त्याने काहीतरी हिस्ट्री शब्दाला काहीतरी हिस्ट्रोळी बोलला होता आणि माने सर आले होते त्याच्या मागून आणि त्यांनी त्याला एवढा चोपला होता तो बघून ते मला आजही आठवतं. तर असे किस्से आठवतात. म्हणजे कसं आमचं ही शाळा आमच्या गावातच असल्यामुळे आणि आमचं हॉटेल आहे त्यामुळे सर्व घरच्यांना ओळखतात. त्यामुळे असं व्हायचं की मी जर इथं काही टंगळ मंगळ केली किंवा चुळबुळ केली तर मी घरी पोचायच्या आधी रिपोर्ट घरी पोचायचा. आणि मग इकडं मला जरी शिक्षकांनी काही नाही बोलले असले तरी घरी माझा क्लास घेतला जायचा. तर असं त्यामुळे सर्वच शिक्षक ओळखीचे. त्यामुळे सर्व आता जसं मॅडम बोलले काका, जसं म्हणजे जे घरचं नाव आहे माझं ते मला इकडं बरेच शिक्षक त्या नावाने बोलवायचे. तर तसे आपले काही ऋणानुबंध आहेत आपले या शाळेबरोबर. तर आज पुन्हा ते आठवले. आपल्याला आपण 6वीच्या वर्गात जरी उभे असलो तरी मला 5वीचा वर्ग आठवतोय, 7वीचा वर्ग आठवतोय, 8वीचा वर्ग. म्हणजे ज्या ज्या वर्गात मी गेलो होतो प्रत्येक वर्ग आजही मला आता शाळेत आल्यानंतर म्हणजे प्रत्येक आपण या वर्गात होतो हे मला आठवतंय. तर बस जसं म्हटलं की आपण पुन्हा भेटू आणि सरांनी जे काय आमच्याकडे अपेक्षा केली आहे मदतीची ते पण आम्ही आमच्या यथाशक्ती जे आपल्याला करता येईल ते आम्ही नक्कीच करू. एवढं सांगून मी माझं पूर्ण. तर आता या कार्यक्रमानंतर शेवटचा जो भाग आहे आभार प्रदर्शनाचा, मी कर्पेकरांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन व्यक्त करावं. आभार म्हणजे एकाच वाक्यात असतील, सरांनी सांगितलेलंच आहे, परंतु थोडंसं मनोगतपर आभार व्यक्त केले तर चालतील ना? चालते. परमिशन घेतो. कारण का तुम्ही सगळे मला वाटतं माझ्याच वयाचे इन द सेन्स 1-2-3 वर्षांनीच लहान असाल. तुमच्या आधीच माझी बॅच 2000च्या दरम्यान. त्यामुळे तुम्ही फक्त 1-2-3 वर्ष म्हणजे आपल्या वयामध्ये फार मोठा फरक नाही आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुमचे मी आभार व्यक्त करतो याच्यासाठी, त्या शाळेला ऋण व्यक्त करण्यासाठी इथे आलात. या चिमण्यानं परत फिरारे या भावनेने इथे आलात. यासाठी मला खूप खूप बरं वाटलेलं आहे की इथे आलात, बँच पाहिलात. सकाळी मला नाव तुमचं त्यांनी विचारलं तर चावी नाही आहे का, तर म्हटलं काका आमचे महेश येणार आहेत आणि तुम्हाला उडून देतील, बरोबर ना? तर हा जो बंध आहे, हा जो ऋणात बंध आहे, हा खऱ्या अर्थानं काय सांगा आपल्याला घट्ट करणारा आहे. शाळा बरोबर ना? आज तुम्ही तुमचे पालक आणि तुम्ही स्वतः, आता मला वाटतं पालकांच्या जागी आता आपण आहोत, तुम्ही आहात आणि तुमची मुलं आणि शाळा, म्हणजे बंध तोच राहतोय, फक्त तो तुमच्या मुलांच्या संदर्भात हे घडतंय. आता जे घडणार आहे बऱ्याच मी पाहिलं तर या मुलींना किंवा मुलांना खूप काही बोलायचं असेल, अनौपचारिक ते बाहेर वरांड्यात बोललेही असतील, परंतु इथे समोर येऊन बोलायचं थोडंसं डेअरिंग नसेल. तर विद्यार्थी असं म्हणत नाही, पण मित्र हो, मला असं सांगावं असं वाटतं की या शाळेने खूप पावसाळे पाहिलेले आहेत. मी पण तुमच्यासारखा फार लहान आहे. ही गुरुवर्य मंडळी, आपल्या समोर असणारे सन्माननीय या प्रशालेचे प्राचार्य तथा सहसचिव समन्वय समिती, दी बांधा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई चे समन्वय समितीचे सहसचिव म्हणून सन्माननीय नाईक सरांवर सध्या जबाबदारी आहे. उपस्थित असणाऱ्या
गुरुवर्य आमच्या करवकर मॅडम, गुरुवर्य घोगळे मॅडम यांनी फार काही पाहिलेलं आहे. त्या मनाने आपण अजून काहीही पाहिलेलं नाही आहे. सरांचं मगाशीच भाषण झालं. बऱ्याच जणांना असं वाटलं असेल की कदाचित आपण पुन्हा शाळेत गेलोय का, पण मित्र सरांचं भाषण हे जबाबदारीचं होतं, शाळेच्या सुविधेचं होतं. आज तुम्ही इथे, मी आता या शाळेत भाग्य आहे की शिकण्याचं आणि शिकवण्याचं भाग्य लाभलं म्हणून इथे येतो आहे. पण तुम्ही 23 वर्षांनी आलात, तुम्हाला बदल दिसत आहेत. मी 8वीत होतो त्यावेळी इथे खड्डे होते सगळे, त्यानंतर इथे फरशी घातली गेली 8वीत 9वीत. तुमच्या वेळी फरशी असणार होय नाही, नवीन घातलेली आटलेकर सरांनी, बरोबर आहे. हे त्यावेळी त्यांनी केलं म्हणून शक्य झालं. NT सावंत सरांच्या काळात 12 वर्ग खोल्यांचं काम केलं गेलं, 23,60,000 रुपये खर्च केले, सगळे 32-33 गाव पिंजून काढले. यानंतर समोर राहिले त्या 7 वर्ग खोल्या, त्यातल्या मला वाटतं सरांनी 1 नोव्हेंबर 2021ला चार्ज घेतला मुख्याध्यापक पदाचा. आणि मला वाटतं सर तुम्ही प्रयोगशाळेला पहिल्या महिन्याभरात कुलूप लावलात, कारण एक कौल पडलं म्हणून 5वीचा विद्यार्थी सांगायला आला. डोक्यावर नाही पडलं, खालीच पडलेलं, पण भीती ही होती की कुणाच्या डोक्यावर पडलं तर काय होईल. त्यावेळी सर मगाशी तुम्हाला म्हणाले की बोर्वेकर सरांनी हात दिला, 25,000 रुपये दिले आणि सरांनी स्वतःचे सांगणार नाही सर 50,000 रुपये स्वतःचे घातले आणि काम सुरू करायला लागलं. नंतर बघूया कसे पैसे जमा होतात. हा म्हणताना सर किती 7 लाख रुपये जमा झालेत ना, आणि 7 वर्ग खोल्यांचं काम सरांनी करून घेतलं. संस्थेने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. विद्यार्थी मित्र, मला एवढंच सांगायचं आहे, त्यावेळी घातलेली फरशी असेल, NT सावंत सरांनी केलेलं काम असेल, आज नाही सर त्या भाषणाचा तुम्ही जर अवलोकन केलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की सरांची धडपड ही आहे ते वास्तुशिल्प टिकवणं, जे बालवडिलांनी लावलेलं आहे. आपले स्वर्गवासी आबासाहेब तोरसकर कुटुंबीय, स्वर्गवासी आबासाहेब टोपले, स्वर्गवासी बोलम कुटुंबीय यांच्या तसेच असंख्य बाजारातले हात सर्व यांच्या मेहनतीतून, यांच्या प्रेरणेतून हे वास्तुशिल्प उभं आहे. ते आपण चांगलं ठेवूया, या भूमिकेतून त्यांचं काम आहे. त्याच एक विद्यार्थी मित्र इथे म्हणाला, मला आवडलं की सर गरीब भरपूर विद्यार्थ्यांना आम्ही देऊ, फार चांगली गोष्ट आहे. बरेच कुठेतरी मागच्या ह्याच्यात कोणी म्हटलं आम्ही दत्तक घेऊ विद्यार्थी, खूप चांगले. दत्तक घेतल्यास आपला काय नाही संबंध, रोज त्याचा वर्षभराचा खर्च तुम्ही कुणीतरी एकाने करायचं, चांगली गोष्ट आहे. परंतु जेव्हा मोठं विजन असतं ना त्यावेळी अमाऊंट सुद्धा मोठी लागते. आता सुद्धा आमच्याकडे सर किती 5.5 लाखाच्या दरम्यान आहे अमाऊंट. 22 लाखाच्या ह्याला 12 लाख अपेक्षित असताना 22 लाखाचा एस्टिमेट पडले, 5.5 लाख रुपये हातात आहेत. झालेल्या 7 मेळाव्याने आम्ही ते सांगितलं की विद्यार्थी तुम्हाला मदत करायचं, माझ्याही मनात येतं काहीतरी आपण मोठं करूया, काहीतरी मदत, पण काय करायची समजत नाही. मी तुम्हाला सुचवतो तुम्ही तसंच करा असं नाही, तुम्ही तुमच्या ध्याने करा. यांनी सांगितलं तसं की काय बघा, तुम्ही आता इथे 50 जण आहे, आज रोजी काय मदत करू नका. सांगतोय उदाहरणार्थ, तुम्ही प्रत्येकाने 2,000 दिले तरी 25 जण आहात, मला वाटतं 2,000 दिले तरी 50,000 रुपये जमतील, बरोबर. बस आहे आम्हाला तेवढी सर, बरोबर आहे. सुरुवातीला बस आहे, 22 लाखाला ते बस होणार नाही, पण थेंबे तळे साचे या भावनेने ते 50,000 आम्हाला पुरेसे आहेत. 51,000. काल मागची जी बॅच झाली 15 दिवसापूर्वी, ते शैलेश भोसले आपल्या परिचयाचे येतील, त्यांनी सरांच्या भाषणानंतर लगेच उभं राहून सांगितलं की सर माझे 51,000 रुपये देणगी दाखल धरा या मंडपासाठी, म्हणजे मी देत आहे. म्हणजे ही प्रेरणा आहे. यातून अशा प्रकारे किंवा तुमचे जर काही आपले सगळे म्हणजे आपण जिथे काम करतो, सरांनी म्हटलं इथे ट्रस्ट आहेत, काय आहे, शाळेच्या गरजा आहेत, देणारे खूप लोक आहेत. कंपनीला जे प्रॉफिट मिळतं त्यातून 2% ते शाळेसारख्या सामाजिक कामाला देत असतात. अशा कंपनीशी जर तुम्ही रिलेटेड असाल तर तिथूनही जर काही फंडिंग होत असेल तर आमच्या शाळेचे प्रोजेक्ट घेऊन जा. अगदी प्रामाणिकपणे आम्ही ज्यावेळी या देणगी दाखल फिरतो आहोत, कंटाळलेला नाही आता हात मारू नका, थोडंसं ते काम करतो आणि अगदी प्रामाणिकपणे मी या शाळेचा विद्यार्थी आहे, माझी विद्यार्थी, की त्या CRS फंडाअंतर्गत जरी काही रक्कम आम्हाला मिळाली त्या कंपनीची, तुम्ही जिथे काम करता तुमचे जिथे ओळख किंवा काय आहे, तरीही आम्हाला ती पुरेशी आहे. इथे जवळजवळ 3,000 स्क्वेअर फीटचं पॅराबोला, म्हणजे हाफ राऊंडच दिसायला डेकोरेटेड हे होणार. मग इथे मग कुणाचे तुमचे बर्थडे होऊ दे, लग्न होऊ दे आणि काय होते, शाळेने कधीही कुणाला नाही म्हटलेलं नाही. शाळेची ही मालमत्ता आहे ना, ही तुमची आहे, ती माझी आहे, ती शाळेची आहे आणि ती संरक्षित किंवा राखणं आपली जबाबदारी आहे. मी तुम्हाला इथेच घेऊन जातो आहे की 20 वर्षानंतर जर तुम्हाला ही शाळा सुसज्ज दिसते आहे तर इथे असणाऱ्याने ती राखलेली आहे.
सांभाळलेली आहे ती त्यांच्या मागे उभं राहण्याची गरज आहे. माझी विद्यार्थी म्हणून आपण सर्वांनी त्यांच्या मागे उभं राहावं आणि हे जे भविष्यातले विजन्स आहेत, छोटे छोटे विजन ट्रॅक करून आपण काय करूया, शाळेला आणखी 50 वर्षासाठी आपण म्हणतो आहोत ना, ही 59ची शाळा लिहिलेलंच आहे बघा, इथे स्थापना आहे. तिथून 2500 विद्यार्थी येणाऱ्या 3 स्कूल बस तुम्ही पाहिल्यात, मी पाहिल्यात, बरोबर ना. काय समजत नव्हतं खूप. मी 7वी 8वी पण इथे आलोय त्या स्कूल बस मधून. सरांना मॅडमना इथे खूप काही समजत असेल त्यावेळी, आम्हाला तर काहीच माहिती नव्हतं. कुठे कोणाला ढकललेलं असेल, कोण काय हसलेलं आहे, सगळा वर्ग हसला, अमुक गोष्ट घडली. या सगळ्या तुमच्या लाईफ टाईम तुमच्या बरोबर राहणाऱ्या आठवणी आहेत, लक्षात घ्या, राहणाऱ्या. मी मुख्य वसाहत, जरी मी इथे जवळच्या गावामध्ये असलो, मॅडम आमच्या गावाला आहेत, मी इथे राहत असतो, तरी माझं बालपण आहे ना त्या मुख्य वसाहत मध्ये गेलं. आजही तुम्हाला सांगतो, तुम्ही समवयस्क मिळालात म्हणून जरासं बोलतो, आता मी थांबवणार आहे की आज मला स्वप्न पडतं ना त्या मुख्य वसाहत मध्ये पडतात. माझ्या गावाची पडतच नाही, मला कुठची पडत नाही. मी जिथे लहानाच्या त्या मराठी शाळेत गेलो ना, धावताना वगैरे स्वप्न पडताना तिथे मेन कॉलनी, आणि तिथेच मी कधीतरी कंटाळा आला ना, मला सुद्धा कंटाळा आला की 20-25 मिनिटं त्या मराठी शाळेच्या बाहेर जाऊन बसतो, गाडी लावतो, बसून राहतो. कसं मला आठवतं तिथे कोण खेळत होतं काय. या आपल्या आठवणी आहेत, या तुमच्या आठवणी असणार आहेत. बघा तुम्ही डॉक्टर असू दे, वकील असू दे, इंजिनियर असू दे, वसुंधरा सारख्या मॅडम बँकर आहेत की कुठेतरी बाकीच्यांना ओळखत नाही म्हणून, ओळखत इन द सेन्स तोंड ओळख नाही म्हणून. तुम्हाला हे पण तुम्हाला तुमच्या बाबतीत झालं होतं का, रणजित नाईक सरांनी आपल्याला इथे रांगेत उभं केलं होतं का, आणि मुलं अशी रांगेत सोडली होती एनसीसीचे ड्रेस घालून. या बाजूला डाव्या बाजूने नाही चालायचं, उजव्या बाजूला आपण मध्ये मध्ये उभे राहिलो होतो माहिती, वरच्या बाजारापर्यंत मी होतो ना त्यामध्ये. तुमच्या बॅचला नाही, आधी 1-2 वर्ष डिसिप्लिन, आणि सगळी शाळा सोडली जायची बघा, झालं ना. मग हे या आठवणी आहेत, त्या कधीही इथून जाणाऱ्या नाही आहेत. तर एवढंच मी बोलतो, आणि आपण पुन्हा एकदा एक विनंती करतो की सर जे काही इथे कार्यकौशल्याने आपल्या शाळेच्या सुधारणेसाठी, भौतिक सुधारणेसाठी, मला तर मी काही बोलणार असतो, त्या बरेचसे सरांनीच मुद्दे कव्हर केलेले आहेत. ते आमचे डिजिटल क्लासरूम असेल, शाळेच्या या भौतिक बाथरूम सारखा आहे. आज आमच्याकडे सर रिनोव्हेशनला आपल्याकडे लेडीज बाथरूम आहे, याच्यासाठी सुद्धा आम्हाला जर फंडिंग मिळत असेल तर सर रिनोव्हेशन आपला प्रोजेक्ट आहे. सरांनी परवाच सांगितलेलं आहे, ग्रामपंचायतीमध्ये लेटर दिलेले की करायचं आहे, आम्हाला बदल करायचे हळूहळू. म्हणजे अशा प्रकारचा कुठे जर होत असेल तर तुम्ही सगळ्यांनी कृपया सरांना हात द्या. यामुळे आणखी 25 वर्षांनी ज्यावेळी तुम्ही जमणार आहात, तुमची मुलं मोठी असणार आहेत, आणि त्यावेळी तुम्ही येणार तेव्हा पुन्हा असाच मेळावा व्हावा. शिक्षक कोणतरी बदललेले असणार आहेत, बरोबर आहे की याहूनही सुंदर असा मनोहारी आपला मेळावा व्हावा, आणि आपण इथे यावं. आणि यासाठी हे वास्तुशिल्प आपण इथे अबाधित ठेवूया. एवढेच 2 शब्द बोलतो, आणि आभाराचं माझ्याकडे दिलेलं काम आहे ते या प्रशालेमध्ये त्यांचे आभार व्यक्त करतो. हाकेला शब्दाला ओ देतात, असं आम्हाला कर्मकर सरांनी शिकवलेलं आहे. काळा तो कावळा आणि हिरवा तो पोपट, आपल्याला हे सिद्ध साध्य करायचं आहे. आणि कर्मकर मॅडमांचं तदितर खग बेणे मला आजही मॅडम पाठ आहे. मराठीमध्ये तुम्ही 8वीत शिकवलेलं तदितर खग बेणे वेगळ आले पळाले, उपवन जले केली जे करा या मिळाले, स्वजन गवसल्या जो त्याच पासी नसे तो, कठीण समय येता कोण कामासे येतो. भोकून भोकून घेतलेला आहे बरोबर कर्मकर मॅडम. आणि घोगळे मॅडम यांनी शिकवलं नाही, परंतु त्यांच्यासोबत काम करण्याची संधी लाभली, आणि त्यांचं मौलिक असं मार्गदर्शन मला वेळोवेळी मिळालेलं आहे. सरांचं मी तुम्हाला सांगितलं की भावासारखं माझ्यावर प्रेम करतात. एवढंच बोलतो, सर्वांचे आभार व्यक्त करतो, तुमचे पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. आणि खरोखरच सांगतो, हे सोपं नाहीये. तुम्ही काम करत असताना कार्यबाहुल्यातून तुम्ही वेळ काढून प्रशालेला, आज रविवार असताना, एकच रविवार असतो, उद्या पुन्हा कामावर जाणारे आहात, एवढं असतानाही आपण आलात, यासाठी आपले आभार व्यक्त करतो. आणि 2 शब्द इथेच आवर्ते घेतो. धन्यवाद. कमी शब्दात त्यांनी आम्हाला अतिशय उत्तम असं मार्गदर्शन केलेलं आहे. शाळेप्रती जी आत्मीयता आहे ती आपल्यासमोर मांडलेली आहे. आम्ही त्याचा नक्कीच विचार करू सर. जसं की आपला मित्र सुनील सावंतने म्हटलेला आहे की ग्रुपतर्फे आम्ही काहीतरी म्हणजे शाळेशी एक आत्मीयता म्हणून काहीतरी करू, कारण आम्ही पण शाळेचं ऋण देणं काहीतरी लागतो असं आम्हाला तरी वाटतं. आम्ही नक्कीच प्रयत्न करू. मगाशी एक ओघाओघाने राहून गेलेली गोष्ट म्हणजे थोडक्यात बोलता बोलता राहून गेला. आमचे कर्मकर सर जे आम्हाला भूमिती शिकवायचे ते आता सध्या हयात नाही आहेत, किंवा आमच्या नाईक मॅडम, सुरे मॅडम यांनी पण आम्हाला चांगलं 5वी ते 6वी पर्यंत मराठीमध्ये चांगली शिकवण दिली, चांगलं संस्कार लावले. त्यांना आपण 1-2 मिनिटं उभं राहून श्रद्धांजली देऊया. सावधान.
सगळ्यांनी हात दाखवा हा, जाताना. चला मित्रांनो, शाळेतलो कार्यक्रम तर आता आटापलो बऱ्यापैकी. बघूया. तर मित्रांनो, असं होतं संपूर्ण व्हिडिओ. तब्बल 23 वर्षानंतर माझी विद्यार्थी एकत्र येले न्यू इंग्लिश स्कूल कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय भेडशी या शाळेत SSC 2001-2002 पासआउट झालेले. तर खूप भारी वाटला त्यांच्याबरोबर या त्यांच्या आनंदाच्या क्षणी. त्यांचा हो आनंद आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कायमस्वरूपी आठवणीत राहतलो. तर सगळ्यात पहिली ज्याच्यामुळे आपण हे व्हिडिओ बनवूक गेलो त्याचा खूप खूप आभार म्हणजे आपलं महादेव दळवी, जो आपला एक मित्र असा आणि त्याचा बेडशीट पण दुकान असा. तर आता बघूया, आता हो व्हिडिओ आपण हैसरच थांबूया. खूप भारी वाटला. शिक्षकांनी आणि इतर विद्यार्थ्यांनी पण सुंदर आपली मनोगत व्यक्त केली आणि कार्यक्रम खूप छान झालो. आपण 1-2 रील पण बनवले आहे सर, ते पण तुम्ही इंस्टाग्रामवरती जाऊन नक्की बघू शकतात. आणि मित्रांनो, आता मी जातो आहे इकडे फार्म हाऊसवरती मणेरीमध्ये. खया काय आहात तुमका पुढल्या व्हिडिओमध्ये कळात. आता तिकडे त्यांचं ना जेवणाची वगैरे व्यवस्था आणि थोडंसं एन्जॉयमेंट वगैरे असतली, काय फनी गेम्स वगैरे असं काय म्हणा होते. तर बघूया. तर मित्रांनो, तुम्ही जर या शाळेतले असाल आणि या शाळेत शिकलेले असाल आणि शाळेचे तुमका बघून जर आठवण आले असेल, या शाळेसाठी एक नक्की कमेंट करा. आणि खूप भारी वाटला. परत एकदा खूप खूप धन्यवाद. SSC बॅच 2001-2002 म्हणजे 2002मध्ये पासआउट झालेल्याचे सगळ्यांचे, जे आता मी बऱ्याच जणांक ओळखतं म्हणजे चेहऱ्यानं ओळखतं आमच्या दोडामार्ग तालुक्यातले. असं म्हणजे काही कामानिमित्त बाहेर ते थोडेसे अनोळखी होते, काही जण चांगले ओळखीचे पण होते. खूप भारी वाटलं त्यांना सगळ्यांका भेटान. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हैसर संपवूया. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकते त्याची नोटिफिकेशन तुमका सगळ्यात अगोदर मिळतली. तर मित्रांनो, आणि आता एक तुम्ही आपले व्हिडिओ खोसून बघतात तर नक्की कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो, तुम्ही जर ह्या शाळेत शिक्षण तुमचा घेतला असत तर या शाळेतील तुमचे काही आठवण असेल ते कमेंटमध्ये लिहूक विसरा नको. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.